हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं। आता बघा बरेच जण स्वामींची सेवा करत असतात पण त्यांना प्रश्न पडतो की आम्ही स्वामी सेवा करतो पण हे जे पारायण आहे तर ते नक्की कशा पद्धतीने करायचं आहे किंवा ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे किंवा इच्छापूर्ती होण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने पारायण करावं लागेल, किती पारायण करायचं आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर यासाठी काही नियम आणि अटी आहेत तर त्या सुद्धा तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। आता बऱ्याच जणांना माहिती असेल की दिंडोरी प्रणित मार्गाचा जे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे तर तो आपल्याकडे यासाठी असणं आवश्यक आहे। प्रत्येक स्वामी भक्तांकडे हा ग्रंथ असू शकेल आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हा केंद्रातनं जाऊन तुम्हाला हा लगेचच खरेदी करून आणायचा आहे। हा जो ग्रंथ आहे तर तो दिंडोरी प्रणित मार्गाचा आपल्याला आणायचा आहे कारण या ग्रंथामध्ये 700 श्लोक आहेत आणि हा थोडासा छोटा पण आहे आणि त्यामुळे वाचायला जास्त वेळ लागत नाही। आता माझ्याकडे 2 प्रकारचे ग्रंथ आहेत। जेव्हा मी दिंडोरी प्रणित मार्गामध्ये नव्हते त्यावेळेला मी सुद्धा एक ग्रंथ आणलेला होता पण त्याला वाचायला जास्त वेळ लागतो। पण जेव्हापासून मी या मार्गात आलेली आहे म्हणजे दिंडोरी प्रणित मार्गामध्ये आलेली आहे तेव्हापासून जे पण माझ्याकडे ग्रंथ आहेत तर ते सर्व दिंडोरी प्रणित मार्गाचे आहेत। आता माझ्याकडे जो दिंडोरी प्रणित मार्गाचा जो ग्रंथ आहे तर तो वाचायला फार कमी वेळ लागतो। 1 तासामध्ये माझा हा ग्रंथ पूर्ण वाचून होतो किंवा त्याच्यापेक्षा कमीच वेळ हा लागतो मला। आता जर तुम्ही नवीन वाचणारे असाल तर तुम्हाला थोडासा पहिल्यांदा जास्त वेळ लागेल पण म्हणजे 1 तास किंवा मग 1.25 तास असा तुम्हाला वेळ लागेल। पण तुम्ही जसं वाचत जाल आणि त्यावेळेला तुम्हाला तो कमी वेळामध्ये सुद्धा संपवता येईल। आता जर समजा तुम्ही 11 पारायण करणार असाल किंवा 21 पारायण करणार असाल आणि तुमचं जर दिवसभरामध्ये तुमचं शेड्यूल जे आहे तर ते खूप बिझी असेल तर अशा वेळेला तुम्हाला पारायणाला जास्त वेळ द्यायला जमत नसेल त्यावेळेला मग तुम्ही दिंडोरी प्रणित मार्गाचा जर हा ग्रंथ आणलात तर तो तुमचा फक्त अवघ्या तास किंवा 1.25 तासामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कंप्लीट करता येईल आणि तुम्हाला ते व्यवस्थितरित्या सुद्धा व्यवस्थित पूर्ण करता येईल। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला वेळ देता येईल। तर तुम्हाला सर्वप्रथम जे मी सांगणार आहे तर पारायण आपल्याला कशासाठी करायचं असतं। आता जर तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असेल मग ती नोकरीच्या बाबतीत असेल, गव्हर्नमेंट जॉबच्या बाबतीत असेल किंवा प्रमोशनच्या बाबतीत असेल, इन्क्रीमेंटच्या बाबतीत असेल, घरासाठी असेल, गाडीसाठी असेल, आजारपण दूर करण्यासाठी असेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी असेल किंवा मुलांसाठी तुमची जर मनामध्ये काही इच्छा असेल, कोर्ट कचेरीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा रिलेटिव्ह मध्ये तुमचा काही प्रॉब्लेम असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासरचे कटकट करत असतील, नवरा बायको मध्ये भांडणं असतील तर अशा कुठल्याही प्रकारच्या तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता। आता किती करू शकता तर बघा तुम्ही 21 करू शकता, 51 करू शकता आणि 108 सुद्धा करू शकता। आता तुम्हाला मी सांगते की तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे। तर तुम्ही कधीही सुरुवात करू शकता, असं तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वेळेचं बंधन नाहीये। तुम्हाला फक्त ठरवायचं आहे की तुम्हाला किती पारायण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तो दिवस निवडायचा आहे। आपल्या मनामध्ये शुद्ध अंतःकरण आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या दिवसापासून आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला सुरुवात करायची आहे। पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींच्या समोर बसायचं आहे, त्यांची पंचोपचारे अभिषेक घालून तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे आणि तुम्हाला स्वामींच्या समोर तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे। तर यासाठी तुम्ही संकल्पयुक्त पारायण केलं तरीही चालेल किंवा विना संकल्प केलं तरी सुद्धा चालेल। फक्त तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आणि स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं हे पारायण तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्या आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका आणि माझी इच्छा पूर्ण करा असं तुम्हाला स्वामींना प्रार्थना करून सांगायचं आहे आणि या पारायणाला सुरुवात करायची आहे। गुरुवारचा दिवस जरी तुम्ही या पारायणासाठी निवडला तरी सुद्धा चालेल, काही
काहीच हरकत नाही, किंवा तुम्ही इतर दिवशी सुद्धा सुरुवात केली तरीही चालेल। तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही 21, 11 किंवा 51 किंवा 108 जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे। जेवढी तुम्ही जास्त सेवा कराल तेवढं तुम्हाला जास्त फळ हे मिळणार आहे। त्यामुळे जर तुमची मनापासून खरंच इच्छा असेल आणि ती इच्छा जर पूर्ण व्हायला हवी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगदी 108 सुद्धा पारायण करू शकता, किंवा 51, 21 आणि 11 केले तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। जेवढी जमेल तेवढी सेवा हे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। आता 108 पारायण करणार असाल तर महिलांना सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो की ताई मासिक धर्म असेल तर मग अशा वेळेला काय करायचं। तर तुम्हाला 4-5 दिवस ते स्किप करायचे आहेत आणि पुढे तुम्हाला कंटिन्यू तुमचं पारायण करायचं आहे। आता जर समजा तुमचे 7 दिवस पारायण पूर्ण झालेलं आहे आणि मध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर मग तुम्हाला ते 5 दिवस स्किप करायचे आणि 7 पारायण झाले असतील तर तुम्हाला 8वं पारायण जे आहे तर त्या पुढच्या दिवसापासून चालू करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण कंप्लीट करायचं आहे। ज्यांना अशा पद्धतीचे पारायण करणं शक्य नाही, म्हणजे 21, 11, 51, 108 पारायण जर तुम्हाला एवढं करणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तर रोज तुम्ही 3-3 अध्याय जरी वाचले तरीही चालतील किंवा 7-7 अध्याय वाचले तरीही चालतील। तर अशा पद्धतीने तुमचं एक पारायण म्हणजे 21 अध्याय जे आहे तर ते एक पारायण असतं। तर अशा पद्धतीने तुम्ही पारायण हे पूर्ण करू शकता। तुम्ही रोज 7 अध्याय वाचले तर 3 दिवसामध्ये तुमचं एक पारायण म्हणजे 21 अध्याय हे एक पारायण असतं तर ते पूर्ण होईल। किंवा तुम्ही 51 पारायण करणार असाल आणि 108 पारायण करणार असाल तर दिवसभरामध्ये तुम्हाला एक पारायण हे झालंच पाहिजे। एक दिवसामध्ये तुमचे टोटल 21 अध्याय म्हणजे एक पारायण हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे। आता जर तुम्ही 108 पारायण करत असाल तर तुम्ही एक दिवसामध्ये 2 पारायण सुद्धा करू शकता, किंवा सकाळी एक करा संध्याकाळी एक करा। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जरी केलं तरी सुद्धा तुमचं 108 पारायण जे आहे तर ते लवकर पूर्ण होईल, किंवा 51 दिवसांचं असेल तर ते सुद्धा लवकर पूर्ण होईल। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही केलं तरीही चालेल, किंवा रोज एक पारायण केलं तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। म्हणजे तुम्हाला मध्ये जर कुठे फंक्शन असेल किंवा गावी जायचं असेल तर त्यामुळे तुमचा खंड हा पडणार नाही। तर बघा, दिवसभरामध्ये तुम्ही कुठे जाणार येणार असाल तर सकाळच्या वेळेला तुम्ही पारायण लवकर उठून केलं तरी सुद्धा चालेल। अजून एक महत्त्वाचा प्रश्न हा येत असतो की ताई अशा वेळेला मांसाहार वर्ज्य ठेवायचा आहे का। तर जी व्यक्ती पारायण करत आहे तर तिने मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे। जर तुम्ही एकत्र फॅमिलीमध्ये राहत असाल आणि तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज बनत असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही, पण तुम्ही स्वतः जो नियम आहे तर तो मात्र तुम्हाला पाळायचा आहे। कांदा लसूण सुद्धा तुम्हाला वर्ज्य करण्याची गरज नाहीये। कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता, ब्रह्मचर्य सुद्धा पाळण्याची आवश्यकता नाहीये। अगदी सोपे असे याचे नियम आहेत। गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा करतो त्याचे खूप कडक असे नियम असतात, तसे याचे नियम नाही आहेत। खूप कडक असे कुठल्याही प्रकारचे याला नियम हे पाळावे लागत नाहीत। याबरोबरच पुढचा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे। जर कधी तुमच्यावरती वेळ आली, मग तुम्ही गावी जाणार असाल किंवा कोणाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जर जाणार असाल, इतर ठिकाणी जर तुम्ही जाणार असाल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, गायत्री मंत्र तुम्हाला जेवणाच्या आधी म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्नाचं सेवन किंवा अन्न ग्रहण करायचं आहे। तर हा जो नियम आहे तर तो फक्त तुम्हाला पाळायचा आहे। तर या पारायणाची सांगता कशी करायची हे आपण आता बघूयात। तर महाराजांना फक्त त्यांच्या आवडीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे, म्हणजे वरण भात पोळी भाजी असा सुद्धा दाखवला तरीही चालेल, किंवा त्यांच्या आवडीचे जे बेसनचे लाडू आहेत तर त्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवला तरीही चालेल। सकाळ संध्याकाळ सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, पण जर तुम्हाला शक्य नसेल तर खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्ही रोज दाखवला तरी सुद्धा काहीच हरकत नाही। फक्त तुमच्याकडनं सेवा घडणं ही अतिशय महत्त्वाची आहे। मनापासून केलेली सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचत असते। महाराजांनी आपली इच्छा पूर्ण करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर सेवा मनापासून करावी, आणि त्याचबरोबर कोणाविषयी मनामध्ये द्वेष वाईट भावना ही येऊ देऊ नका, आणि कोणाचं वाईट व्हावं असं सुद्धा तुमच्या मनामध्ये येऊ नका। तर अशा पद्धतीने पारायण हे करू नका। प्रत्येकाचं चांगलं व्हावं अशीच मनामध्ये चांगली आपल्याला भावना ठेवायची आहे, आणि तितकंच आपलं सुद्धा त्यामुळे चांगलं होत असतं। तुम्ही कितीही अध्याय वाचत असाल आणि कितीही जरी पारायण करत असाल, पण जर तुमच्या मनामध्ये एखाद्याबद्दल वाईट भावना असतील तर अशा वेळेला तुमच्या पारायणाला कधीच यश हे स्वामी महाराज देत नाहीत। त्यामुळे बरेच जण असं म्हणतात की ताई आम्ही भरपूर पारायण करतो, भरपूर पूजापाठ करतो, सेवा करतो, पण आम्हाला अनुभव हा आला नाही।
त्यामुळे मनामध्ये नेहमी आपल्या चांगले विचार दुसऱ्याबद्दल ठेवायचे आहेत आणि पारायण आपल्याला कंप्लीट करायचं आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा सेवा करत असतो, पारायण करत असतो, तेव्हा स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येत असतात आणि आपली मदत करत असतात आणि इच्छा जी आहे तर ती आपली पारायण पूर्ण होण्याच्या आधीच होत असते। आता तुम्ही 21/7 किंवा 51 किंवा 108 पारायण करत असाल तर तुमच्या ज्या मनामधली इच्छा आहे तर त्या पारायण पूर्ण होण्याच्या आधीच पूर्ण होत असतात, याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। तुमच्या मनामध्ये जर काही कठीण इच्छा असतील आणि त्या तुम्हाला जर पूर्ण करायच्या असतील तर नक्की तुम्ही पारायण करा। 108, 21, 11 पारायण जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही एक स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं तरी सुद्धा चालेल, त्याची सुद्धा तुम्हाला एक सुंदर आणि चांगलीच अशी अनुभूती नक्कीच येईल। कारण आपल्याकडनं स्वामी महाराजांची सेवा घडते हीच खूप मोठी गोष्ट आहे। तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।